मुक्काम पोस्ट मनोरंजनचा जो हा एपिसोड आहे तो आमचा सुपर ग्लॅमरस ऑलरेडी झालेला आहे. प्रेझेंटिंग द मानसी नाईक. कॉलेजमध्ये असताना आय एम शुअर, कारण FC मध्ये माझे बरेच फ्रेंड्स होते, ते सगळ्यांनी मला सांगितलं अरे आम्ही तिला ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणायचो. म्हणजे लोक तुला तसंच ओळखतात. खरं सांगायचं झालं तर मला खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. अशी कॉम्प्लिमेंट मिळणंच आय थिंक सेज इट ऑल. शी इज अन ऑरा इन हर सेल्फ. तो जर मला मिळाला की यु नो शी इज द नेक्स्ट ऐश्वर्या राय बच्चन. आई बाबांनी आधी ओळखलं होतं. कंटिन्युअस आरशासमोर असते की ॲज अ थर्ड पर्सन इफ समवन सीज मी दे आर गोइंग टू गो मॅड. ही सारखी आरशासमोर का असते? आय एम सो सेल्फ ऑब्सेस्ड. तुझी प्रेमाची व्याख्या एक्झॅक्टली काय आहे? एक तर आय एम हॅशटॅग दिवानी. मला प्रेम ऑन अ नेक्स्ट लेवल आवडतं. तुझं माझं सेम सेम टाईप्स. डिवोर्स झाला म्हणजे अरे बापरे आता ही काय करणार? क्लिअरली आणि खरं नॅचरली सांगू, मूव्ह ऑन अजूनही झालेली नाही आहे आणि मी कदाचित होणारही नाही. तो जो नेक्स्ट डे असतो ना तो अवघड असतो. हो, ती जी रात्र असते ना ती रात्र अशी म्हणजे संपतच नाही. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनचा जो हा एपिसोड आहे तो आमचा सुपर ग्लॅमरस ऑलरेडी झालेला आहे, विदाउट वी डुईंग एनिथिंग स्पेसिफिक अँड स्पेशल. कारण माझ्याबरोबर आत्ता इथे बसलेली आहे मानसी नाईक. हाय मानसी. हाय रीमा. कशी आहेस? कशी वाटते? मस्त. मस्त. टकाटक टकाटक. तर मानसी, मला तू हे सांग की ज्या वेळेला तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलीस 2007 साली, जबरदस्त रिलीज आय थिंक ॲट दॅट टाइम, राईट? तर तुला म्हणजे इवन कॉलेजमध्ये असताना आय एम शुअर, कारण FC मध्ये माझे बरेच फ्रेंड्स होते, सो ते सगळ्यांनी मला सांगितलं अरे आम्ही तिला ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणायचो. So how has this being the ऐश्वर्या, म्हणजे लोक तुला तसंच ओळखतात बरेचसे लोक, हे अगदी तुला खूप लहान असल्यापासून होत असेल. हो. सो हाऊ हॅव यू टेकन इट आणि व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? मला असं वाटतं आय शुड से थँक्यू टू आई बाबा. कारण खरं तर माझं हे जे काही रूप आहे ते सगळं आय थिंक मला असं वाटतं करते धरते आई बाबा आहेत. सो थँक्यू आई बाबा. खरं सांगायचं झालं तर मला खूप भारी वाटतं. खूप भारी वाटतं. कारण अशी कॉम्प्लिमेंट मिळणंच आय थिंक सेज इट ऑल. आणि ऑफकोर्स त्यांनी जेवढं काम केलेलं आहे किंवा त्या जशा हुशार आहेत किंवा त्यांचं एक यु नो एक पोर्ट्रेयल आहे. शी इज अन ऑरा इन हर सेल्फ. सो ते ऑरा क्रिएट करणं किंवा तो एक्सपिरियन्स मिळवणं किंवा तो प्लॅटफॉर्म मिळवणं, तो जर मला मिळाला तर आय विल मेक शुअर की मला जी कॉम्प्लिमेंट मिळते इट्स अनदर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मला वाटतं की आय विल डू माय बिट आणि त्याला मी न्याय देईन की यु नो शी इज द नेक्स्ट ऐश्वर्या राय बच्चन. सो आय विश की मला ते ऑब्विसली ह्युमॅनिटेरियन लेवलवरती इट इज नॉट पॉसिबल, पण नखाची सर्जरी मला तसं काम किंवा तसं पोर्ट्रेयल किंवा तसा एक प्रेझेंटर मिळाला तर वाय नॉट. वंडरफुल. तर मला सांग की ज्या वेळेला तू कॉलेजला होतीस, तू अत्यंत स्टुडियस मिडल क्लास फॅमिली ज्याला म्हणतात, अकॅडमिक, त्याच्यातली तू आहेस, जिथे अभ्यास मार्क हे सगळ्याला भरपूर महत्व असतं आपल्या घरांमध्ये, राईट? सो ज्या वेळेला तू आई वडिलांना सांगितलंस की मला ऍक्टिंग करायचं आहे किंवा मला एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये जायचं आहे, त्यावेळेला त्यांची रिॲक्शन काय होती, स्पेशली तुझ्या वडिलांची? बिकॉज ही इज अ सायंटिस्ट, NCL मध्ये ते काम करत होते. सो व्हॉट वॉज इट? घर पे क्या माहौल था? छान होता.
ओके. आणि अजूनही छान आहे. आणि मला हे आनंदाने सांगायला आवडेल की मी प्रचंड लकी आहे की मला असे आईवडील मिळाले आणि मी जेनेटिकली बिल्डच तशी आहे की सपोर्ट हा आमच्या रक्तात आहे, एकमेकांना सपोर्ट करणं, नो मॅटर व्हॉट इट इज. सो तेव्हा सुद्धा असं काही नव्हतं की तो एक सीन असतो ना की मी आईबाबांकडे गेले आणि हेजिटेशननी त्यांना सांगितलं की मला हे करायचं, ऍक्टर बनायचं आहे वगैरे. असं कधीच घडलं नाही. इनफॅक्ट आईला तिच्या वेळेमध्ये तिला आरशाच्या समोर राहून किंवा नटायला, म्हणजे त्या ऍक्च्युली 4 बहिणी आणि 1 भाऊ आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळात कसं एक मोठी फॅमिली असायची, जॉईंट फॅमिली. अर्थात मी सुद्धा जॉईंट फॅमिली मधूनच आलेली आहे, म्हणजे जिकडे आजी आजोबा असतात. अगदी. सो आईची खरं आवड ती माझ्यात आलेली आहे. ओके. सो तेव्हा त्यांच्या काळामध्ये तेवढं अलाउड नव्हतं. आणि आई म्हणजे आईचं काय म्हणू शकतो माहेर किंवा आईची आई ही ग्वाल्हेरची आहे. अच्छा. निंबाळकर. सो त्यांचं असं होतं की नाही, आपल्यात हे असं सगळं चालत नाही. आणि तेव्हाचा काळही फार वेगळा होता, खूप वेगळा. पण आईची आवड माझ्यामध्ये आल्या कारणाने जेव्हा कॉलेज थ्रू असं नाही, म्हणजे मला याचं फार वाईट वाटतं की मी फर्ग्युसन कॉलेज थ्रू काहीच एंटरटेनमेंट किंवा नाटक हे असं मी कॉलेजचं एक म्हणतात ना रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी कधीच कशामध्येच भाग नाही घेतला, ज्याची खंत मला आज त्यागत आहे. पण बाहेर जेव्हा मी कॉलेजमध्ये होते, म्हणजे 11वी-12वी मध्ये, तेव्हा पुण्यामध्ये तेव्हा नवीन असे बुटिक्स उघडले होते. सो तेव्हा रोहित बाल आणि रोहित वर्माचे बुटिक्स उघडले होते आणि तेव्हा मॉडेलिंग वॉज व्हेरी इन आणि व्हेरी ट्रेंडी. सो एक मॉडेल म्हणून जेव्हा मला चान्स मिळाला तेव्हा पासून ते आत्तापर्यंत आई बाबांनी दोघांनी मला सपोर्ट केलाय. म्हणजे आधी मी एक मॉडेलिंग म्हणून मी रॅम्प वॉक सुद्धा केला. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी टू शेअर दिस की आय एम ट्रेन्ड बाय द फर्स्ट लॅक्मे इंडिया मॉडेल विच इज श्यामली वर्मा. वाव. सो शी टोल्ड मी हाऊ टू वॉक द रॅम्प. आणि ते इतकं मसल मेमरीमध्ये आहे की इवन इफ यू लाईक टेल मी टू वॉक द रॅम्प, आय विल जस्ट वॉक इट लाईक दॅट, बिईंग हर स्टुडंट. बरोबर. सो तेव्हाचा रॅम्प वॉक. आणि मग त्याच्यानंतर मी फोटोशूट केलं. पहिलं फोटोशूट माझं अतुल सिधे यांनी केलं होतं आणि तेही सहज की मनू तू ये. मी तेव्हापासूनची मी मनूच आहे की मनू तू ये, आपण तुझं फोटोशूट करूया. सो त्यांनी काही लुक्समध्ये फोटोशूट केलं. मग तेव्हा पुण्यात फ्रंट पेज किंवा मग ते मॅगझिनचं असो किंवा न्यूजपेपरचं असो, ते येणं सुद्धा भरपूर असायचं. ऑफकोर्स. आणि दिस इज ऑल फॉर पॉकेट मनी. अच्छा. बिकॉज आय कम फ्रॉम द पॉकेट मनी एरा. आणि आय स्टील आस्क आई की माझ्या या महिन्याचा पॉकेट मनी दे. म्हणजे आय अर्न इन लॅक्स, बट देन तो एक 500 रुपयाची जी काही मजा आहे ना, आणि आईच्याकडून की किंवा बाबांच्याकडून, पण मी आईच्याकडून मागायचे. सो तिथे आलेला फ्रंट पेज कव्हर मॅगझिनचा, मग तो महेश कोठारे यांनी बघितला. मग मला भेटायला बोलवलं. सो जबरदस्त फ्रॉम देन आणि ते टिल डेट. सो आई बाबांनी कुठेच मला एकटं सोडलेलं नाही आहे. ओके. सो ॲज पेरेंट्स त्यांची सावली किंवा एक मुलगी म्हणून आय हॅड, मी म्हटलं ना की आय एम जेनेटिकली मेड दॅट वे, की मला माहिती की मी आई वडिलांचं नाव घेऊन या जगात वावरती आहे. सो इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काय चूज करता, कोणाबरोबर चूज करताय, काय करताय, कुठे करताय, किती करताय. बिकॉज ॲट द एंड इट कम्स टू युअर पेरेंट्स. ऑफकोर्स. छान झालं की आई बाबा असतात, वाईट झालं की सुद्धा आई वडिलांचं नाव असतात. आई वडिलांचं नाव either छान होतं किंवा खराब होतं. सो अशी तुझी कोणती चूक तुला आठवते का की ज्याच्यासाठी आई बाबांनी, म्हणजे आय वुड से की कान नसतील पिळले, पण दे टोल्ड यू की सांभाळून, हा, इट्स आवर नेम ॲट स्टेक. नाही, इफ यू आस्क मी बरोबर कधीच नसते. मी चुकाच करत असते, बट कन्व्हिक्शन से लाईक मैं और बोलू की आप पट गए हो टाइप्स. लहानपणापासून ते आज त्यागत एक माझा खूप नेगेटिव्ह पॉइंट आहे की मी जेवत नाही नीट प्रॉपर, किंवा माझा जो आहार आहे ना तो गडबडलेलाच आहे.
बर. हा म्हणजे येस आणि इन ऑल पॉसिबल वेज लाईक वी आर वुमन टू वुमन टॉक लाईक व्हेरी. कधी कधी नाही, बरेचदा माझं हिमोग्लोबिनच कमी झालेलं असतं आणि मग ते हिमोग्राम चेक करायला एकतर आय एम ब्लड फोबिक आणि मग ते बाबा घेऊन जातात आणि मग ते ती बाजू मला आज त्यागत काही सांभाळता आली नाहीये. आणि आई बाबांचा ओरडा मी भरपूर खाल्लाय त्यासाठी की अगं जेवत जा ना नीट, आहार तरी घेत जा. बरं, अगेन आय कम फ्रॉम एन एरा वेअर मॅगडी, डॉमिनोज, लाईक यु नो फ्रेंच फ्राईज अँड डाएट कोक, मला हेच खायला खरं तर आवडतं. बरोबर. मला हिरव्या पालेभाज्या अजिबात आवडत नाहीत. ओके. लाईक इफ यू गिव्ह मी लाईक अ बर्गर एव्हरी डे, मी रोज खाऊ शकते. पण आता कसं वी बिलॉंग टू सच अन इंडस्ट्री की यू हॅव टू लुक फिट अँड फाईन. म्हटलं ठीक आहे, हांजी ठीक आहे असं. सो त्या बाजूमध्ये आई बाबांचा थोडासा मी म्हणजे भरपूर हे केलेलं. हो. अँड दे स्टील शाउट ऑन टॉप ऑफ देअर व्हॉइसेस ओव्हर द फोन की जेवलीयस का, गोळ्या घेतल्यास का. आणि आता मध्यंतरी मी ती रील बघितली होती की पोस्ट 30s or 35 इट्स ऑल अबाउट रील अशी नाही, ती अशी बघतो ना आपण. बरोबर. किंवा वाकलं तरी असं वगैरे. मग त्या विटॅमिन ईच्या गोळ्या, मग झिंक अँड देन मॅग्नेशियम अँड ऑल दॅट. गॉड, रिअली. तर ते आहे आमच्या आहारात लाईक, आणि ते असावं, वाय नॉट. राईट. सो आमच्या फोनवरती सध्या अशीच भांडणं चालू असतात की घेतल्यात का गोळ्या विटॅमिन सीच्या, विटॅमिन ईच्या, असं. ओके. व्हेरी फनी बट या. बरं, कमिंग बॅक टू जबरदस्त. तर जबरदस्त मध्ये तुला महेश कोठारेंनी लॉन्च केलं. हांजी. राईट. सो पण जबरदस्त नंतर जितकं जबरदस्त म्हणजे ती फिल्म जेव्हा आली तेव्हा असं वाटलं की यार आता पुष्कर आणि मानसी आर द नेक्स्ट इट कपल फॉर मराठी फिल्म इंडस्ट्री. पण त्याच्यानंतर जेवढं अपेक्षित होतं तेवढ्या जोरात पुढे तुमच्या करिअरची गाडी धावली असं नाही म्हणता येणार. राईट. याच्यामागे काय कारण असेल असं तुला वाटतं? कारण द फिल्म वॉज अ सुपर हिट. तुम्ही दोघांनी मॅजिक ऑन स्क्रीन. तर म्हणजे नेमकं काय हे झालं? कारण पुष्कर सुद्धा म्हणाला की तो जवळजवळ 1.5 वर्ष घरी बसून होता ती फिल्म झाल्यानंतर. बिलीव्ह यू मी, खरं तर हे मुलांसाठी जास्त अवघड असतं मुलींपेक्षा. मला वैयक्तिक असं म्हणायला आवडेल की काम नव्हतं अशी वेळ खरं तर मी पर्सनली बघितलेली नाहीये. कारण मी जेव्हा पदार्पण केलं तेव्हा मी जबरदस्त मोठ्या पडद्यावर होते आणि प्रियंका देशमुख 4 दिवसमध्ये होते मालिकेमध्ये. बरोबर. त्यामुळे मी टचवूड आय एम व्हेरी ब्लेस्ड इन दॅट मॅनर की माझं काम ना सतत सुरू होतं आणि मला ती जागा किंवा हे तेव्हा भासलं नाही जेवढा आत्ता भासतं. तेव्हा कारण माझी मालिका सुरू होती आणि तेव्हा अख्खा ट्रॅक तो माझ्या अवतीभोवती असल्या कारणाने चित्रपट आल्यानंतर आपल्याकडे काम नाही हे विचार करण्याची पण वेळ नव्हती. कारण मालिका तुम्हाला तो विचार करायला वेळ देत नाही. बरोबर. कारण एका दिवसात तुम्हाला 16, 18 सीन्स करायचे असतात. आणि मला विचारशील तर मला अजिबात डायलॉग बोलायची इच्छाही नव्हती आणि मला यायचंही नाही. ओके. सो माझा सगळा फोकस हा डायलॉग डिलिव्हरी आणि माझे जे सर होते खलील हेरेकर आणि त्यांची जी सगळी टीम होती, नरेश बोडे आमचे प्रोड्युसर, 4 दिवस सासूचे, हे मला कंटिन्युअस मॉनिटरच्या शेजारी बसवून ठेवायचे. कारण समोर रोहिणी मॅम होत्या, कविता मेढेकर, प्राजक्ता कुलकर्णी, बाकीचे सगळे सहकलाकार. आणि ते मला ना असं स्केलनी बघ, त्या आता कशा हसल्या, आता कशा अशी ब्लिंक्ड हर आईज, आता कशा वळल्या, कसं प्रोफाईल. कारण ॲज यू स्टार्टेड की कमिंग फ्रॉम एन अकॅडमिक बॅकग्राऊंड, तुम्हाला लाईट कसा घ्यायचा आहे, डायलॉगचा थ्रो कसा असला पाहिजे. बरं, आपलं मराठी, वाचनाचं मराठी, टीव्हीचं मराठी, न्यूजपेपरमधलं मराठी आणि डायलॉग डिलिव्हरीचं मराठी हे वेगवेगळे. हो, बरोबर. आपल्या बोलीभाषेतलं ते आता कसं थोडंसं एक्सपिरियन्समुळे किंवा त्याच्यात आता आपण थोडेफार रुळलोय, म्हणजे थोडाफार अभिनय येतो असं म्हणायला हरकत नाही.
सो ते करणं खूप अवघड होतं. त्याच्यामुळे ना माझं तिकडे लक्ष गेलंच नाही. तर मी ना मला हे बोलायला आवडेल की मी एक स्टुडंट म्हणून खरं उतरले इंडस्ट्रीमध्ये, रॅदर दॅन आय एम एक्सलंट अँड आय हॅव डन दिस अँड आय वॉन्ट नाव. आता काय मी नाही रे बाबा, मी नवीन आहे, मला शिकायचंय. पण कसलं ग्रेट ना, तुला पहिलीच फिल्म महेश कोठारे सरांबरोबर मिळाली, राईट? मग 4 दिवस सासूचे मध्ये यू वर ऑब्झर्विंग रोहिणीताई, म्हणजे शी इज अ फिल्म स्कूल इन हर सेल्फ, कम्प्लीट युनिव्हर्सिटी, टोटल युनिव्हर्सिटी. सो मग हे शिकता 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 अशी एक वेळ आली की जेव्हा तू डान्सेस पण करायला लागलीस. दॅट वॉज द सेम टाइम. येस, बिकॉज तेव्हा स्टेट अवॉर्ड्स, व्ही शांताराम अवॉर्ड्स हे सगळे व्हायचे. सो मी प्रेझेंटच अशी झाले होते की शी कॅन पुल ऑफ एनिथिंग अँड ॲट एनी टाइम. लाईक आय वुड लव्ह टू से की मी खूप ब्लेस्ड मानते स्वतःला की टेक्निशियन्स म्हणा किंवा मास्टरजीज म्हणा मला जे लाभलेले आहेत ते माझ्यामध्ये इतका विश्वास दाखवतात की मी जर माधुरी दीक्षित मॅमला जर ट्रिब्यूट देत असेल तर दुसरीकडे मी आमिर खानच्या पीकेच्या रूपात पण मी लोकांसमोर आलेली आहे. बरोबर. मी लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या पण रूपामध्ये मी इव्हेंटमध्ये परफॉर्म केलेला आहे. तिकडेच दुसरीकडे मला जर लावणी परफॉर्म करायला मिळाली तर मी लावणी सुद्धा करते. ग्लॅमराइज्ड कुठला तरी फॉर एक्झाम्पल प्रियंका चोप्रा और करीना कपूर खान ह्यांचे पण जर मला दिले तर मी तेही करू शकते. उद्या मला बालगंधर्व चित्रपटातलं कुठलं गाणं दिलं किंवा कुठल्या शास्त्रीय संगीतातला कुठला तरी एक आलाप दिला तर ते सुद्धा मी इमोट करू शकते. ह्या सगळ्या चौकटीमध्ये मी ना, ॲज आय सेड की मी ना, आय एम स्टील अ स्टुडंट, आय एम स्टील लर्निंग. सो ह्या प्रोसेसिंगमध्ये म्हणजे आय कम्प्लिटली अग्री की तो जे म्हणाला ते की आता पुढे काय हा प्रश्न प्रत्येक कलाकाराला असतो. राईट. पण तो विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं आपण आपलं विश्व स्वतः निर्माण केलं पाहिजे. राईट, ऑफकोर्स. आणि ऑफकोर्स म्हणजे जी कुठेतरी एक उणीव भासते की आपल्याला हे मिळत नाही, ते मिळत नाही, पण इट्स ओके. लाईक मूव्ह ऑन इज माय ब्रीद वाक्य. आपल्या सगळ्यांचं मूव्ह ऑन. बरं, मला सांग की मग ज्या वेळेला तू म्हणालीस आत्ता की आलाप असला तरी मी इमोट करू शकते, मी लावणी पण करू शकते, मी प्रियांका चोप्राचं पण परफॉर्मन्स देऊ शकते, मी आमिर खानचा पण परफॉर्मन्स देऊ शकते. As PK, yeah, that too as PK, like that. You have to see that photo of mine. You will love. Okay, sure. तर मला हे सांग की मग हा परफॉर्मर आपल्या आतमध्ये आहे. त्याच्या आधी तू मॉडेलिंग करत होतीस. मॉडेलिंगमध्ये यू डोंट हॅव टू फोकस ऑन युअर लाईन्स आणि डिक्शन आणि हे सगळ्याचा काही प्रश्नच नसतो, राईट? यू जस्ट हॅव टू बी. त्याचं एक वेगळं गणित आहे, वेगळं सायन्स आहे. पण हे आपल्यामध्ये हा परफॉर्मर आहे, आपण हे करू शकतो, हे तुझ्या लक्षात पहिल्यांदा कधी आलं? मला असं वाटतं ते मला अजूनही आलेलंच नाहीये. I think every time that project chooses me on every step. Like मला हे कधीच वाटलं नव्हतं की आता मी नितीन चंद्रकांत देसाई यांचा चित्रपट केला जो एनडी फिल्म वर्ल्ड मध्ये कंटिन्युअस सुरू असतो, ज्याच्यामध्ये मी 33 फिल्म कॅरेक्टर्स केलेले आहेत. So I have given tribute to Asrani ji also. I have given tribute to Mr. Amitabh Bachchan also. I have given tribute to Katrina Kaif, everyone. मला असं वाटतं हे मला समजण्यापेक्षा किंवा मला कळण्यापेक्षा आई बाबांनी आधी ओळखलं होतं की हिला ना म्हणजे मी कंटिन्युअस आरशासमोर असते. आणि ते मलाच कधी कधी भीती वाटते की ॲज अ थर्ड पर्सन इफ समवन सीज मी दे आर गोइंग टू गो मॅड की ही सारखी आरशासमोर का असते. आय एम सो सेल्फ ऑब्सेस्ड, लाईक मैं अपनी फेवरेट हूं. ते आई बाबांनी कुठेतरी बघितलं होतं. ओके. लहानपणी माझ्या काकाच्या लग्नामध्ये मी खूप नाचले होते. दॅट वॉज द फर्स्ट टाइम बाबांना कळलं होतं की मुलगी नाचतेय.
बरं, आणि लहान मुलांचं कसं एक असं एक नाचणं असतं आणि एक नाचणं असतं. सो द अदर कॅटेगरीमध्ये मी बरोबर फिट झाले आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटतं द रेस्ट इज हिस्ट्री आणि मग मी अजूनही नाचतीच. पण तू शिकलीयस फॉर्मली? नाही, मी डान्स नाही शिकलीये. ओ रिअली? असं वाटत नाही पण तुझ्याकडे बघून जेव्हा तू नाचतेस तेव्हा. सो ह्याचं पण एक रिझन आहे की मी लहानपणापासून ते अजूनही आय एम व्हेरी हिंदी सिनेमा ऑब्सेस्ड. लाईक टू शेअर दिस व्हेरी ब्युटिफुल थिंग, जे मला असं वाटतं की मी का या क्षेत्रात मेंट टू बी आहे, की मी कुठेही हरवले आयुष्यात तरी मी पुन्हा इकडेच येणार. ह्याचं काय कारण आहे की तुम्ही जर माझ्या नावाला उलटं केलं तर सिनेमा होतो. सिनेमा, मानसी सिनेमा. हो, ओके. आणि ह्याचं दुसरं खूप छान असं सुंदर कारण आहे की मी लहानपणापासून माधुरी दीक्षित मॅमच्या सॉंग्स ना रिपीट लूपवरती बघितलंय. मग त्यांनी काय घातलंय, त्यांची लिपस्टिक कशी आहे, त्यांनी काय कानातले घातलेत, त्यांचे एक्सप्रेशन्स, अँड शी इज द ओजी एक्सप्रेशन क्वीन. ऑफकोर्स. सो मी ते करत आले आणि मग ते मला असं वाटतं की शी वॉज अ रिअल डान्स युनिव्हर्सिटी फॉर मी. आणि मग पूर्वीच्या हिरोईन्स म्हणा, वैजंती माला, वहिदा रहमानजी, रेखाजी, मी त्यांना जास्त म्हणजे गीता दत्तजी किंवा ऍक्टर्स ऑल्सो. म्हणजे मी जरीही जेनझी लुक वाईज असले किंवा माय हार्ट इज व्हेरी यंग, पण माय सोल इज व्हेरी ओल्ड, लाईक व्हेरी ओल्ड स्कूल. लाईक मी गझल्स ऐकते, मी शायरीज ऐकते, मी बोलते. म्हणजे मला प्लीज विचारू नका, मला अजिबात आठवणार नाही, तर आय नो यू विल कम टू दॅट. बट देन मला उमराव जान किंवा नवरंग, हे सगळे मला ना पूर्वीच्या ह्याच्यामध्ये मी अजूनही तिथेच आहे आणि मी तिकडनं कधी बाहेरच आली नाही. सो इफ यू सी माय व्हिडिओज you will compare me with the 90s heroine because I'm obsessed with 90s. आणि मग तू म्हणजे बघ मानसी, की तू सिनेमा, सॉरी मी आता तुला सिनेमा म्हणणार. प्लीज डू, आय वुड लव्ह दॅट. बघ, सो तू डान्स फॉर्मली शिकलेली नाही आहेस, पण तू उत्कृष्ट नृत्य करतेस. अच्छा, मी मायकल जॅक्सनला पण ट्रिब्यूट दिलाय बाय द वे. ओ रिअली? Okay. And I'm the only person. Okay. And also, I am the only person who has got a standing ovation twice after performance in an award show. Oh, really? Yes. Wow. Awesome. मला आता सांग की अकॉर्डिंग टू यू आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय जास्त महत्वाचं आहे? मी 2-3 गोष्टी सांगते, त्याच्यातलं तू सांग मला. 1 लुक्स, 2 टॅलेंट, 3 इंटरपर्सनल रिलेशनशिप्स. सो व्हेरी अपफ्रंट इफ यू आस्क मी, लुक्स तर डेफिनेटली नाही, तर माझ्याकडे 50 चित्रपट असते. ओके, व्हेरी ब्लंट. टॅलेंट हो, बट फेड इन फेड आउट. पण नेटवर्किंग येस, ते कुठेतरी गोडही आहे आणि कुठेतरी असं वाटतं की यार असं नसलं पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की मग चान्स नाही मिळत. गोड ह्याच्यासाठी की इफ आय एम फ्रेंड्स विथ यू, तर मी सांगू शकते अरे रीमाजींना कॉल करा, त्या छान करतात वगैरे. सो हे जे नेटवर्किंग आहे ना, ते जर नसेल तर खूप अवघड आहे. बरोबर, जे आय थिंक सगळ्याच क्षेत्रात असतं, पण आपल्या मराठी सिनेमामध्ये खूप जास्त आहे की मित्र मैत्रिणींमध्ये जास्त सिनेमे केले जातात इन्स्टेड ऑफ शेअरिंग टॅलेंट्स ऑन द सेम ब्रिज. राईट. सो इनडायरेक्टली तू असं म्हणतेस की कंपू असतात आणि लोक त्याच कंपूमध्ये काम करत राहतात. पण ते नेहमीच होतं तसं, पण ते आहे. यू आर एक्नॉलेजिंग इट. या बिकॉज आय एम व्हेरी हॅपी. आय वर्क विथ ऑल ऑफ देम. आय वर्क विथ ऑल ऑफ देम. सो मला असं ते मी खरं सांगू रीमाजी, मला फरक नाही पडत.
I have come beyond that. आणि I think आता it is high time for everyone to, grow out of that. बरोबर. राईट. ओके. वंडरफुल. मला आता तू हे सांग की आपल्या इंडस्ट्रीमध्ये जसं तू म्हणालीस की नेटवर्किंग आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप्स या सगळ्यात महत्वाच्या असतात. हांजी. राईट. आणि ते प्रत्येक क्षेत्रातच असतं. हो. वैयक्तिक आयुष्यात तर ते अगदीच महत्वाचं असतं. हो. सो तुझी रादर प्रेमाची व्याख्या एक्झॅक्टली काय आहे? एक तर आय एम हॅशटॅग दिवानिया प्यार में. Okay. हा, आय एम नॉट अ नॉर्मल पर्सन. लाईक मला प्रेम ऑन अ नेक्स्ट लेवल आवडतं. म्हणजे तुझं माझं सेम टाइप्स. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते. माझं प्रेम जरी अर्धवट असेल तरी त्याच्यात मी पूर्ण आहे असं मला वाटतं. कारण कधी कधी अर्धवट प्रेम असणं किंवा प्रेम राहणं सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्यासाठी आधी ते व्हावं लागतं ना, आणि ते होणंच सुंदर आहे. हा, म्हणजे नाही पूर्ण जरी आलं ना तरी एक म्हणतात ना वो एहसास, तर ते खूप छान आहे. ऑफकोर्स यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग हेडेड फॉर दॅट. पण आय एम हॅपी. म्हणजे मी सध्याच्या काळामध्ये एवढं मला माहिती आहे की द डिवाइन म्हणजे जी पॉवर असते, किंवा मी खूप धार्मिक आहे, मी देवावर विश्वास ठेवते. आय कम इन द गॉड फिअरिंग पीपल. म्हणजे माझं सकाळची सुरुवात सुद्धा पूजेने होते. संध्याकाळचा पण दिवाल असतो माझा. मी फुलं सजवते. गणपती बाप्पा, तुळजाभवानी आणि स्वामी. सो मी स्वामी भक्त आहे स्वतः. सो जे डिवाइन आहे, कोणासाठी महाकाल असतील, कोणासाठी कोण असेल, तर मी असं पर्सनली बिलीव्ह करते की द डिवाइन प्रोटेक्ट्स यू समटाइम्स वेन यू डोंट वॉन्ट एनिथिंग. की तुम्हाला एक गोष्ट काहीतरी पाहिजे, ती मुद्दाम देव तुम्हाला देत नाही, कारण इट इज नॉट मेंट फॉर यू. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तुमच्यासारखा सुखी माणूस नाही. आपण म्हणतो आपल्याकडे हे नाहीये, ते नाहीये, पण त्याचं कारण असतं, त्याच्या मागे कारण आहे. बरोबर. आणि काही गोष्टी या देवावर सोपवायच्या. राईट. कर्माचे भागीदार आपण व्हायचं नाही. आपण माणूस आहोत, आपण चुकायचं, माफी मागायची. कर्म धर्म जे काही आहे ते देवानी बघायचं. बरोबर. देवाचं काम देवाला करू देत, तुम्ही माणूस म्हणून बघा. सो आय बिलीव्ह इन दॅट. ओके. वंडरफुल. मला एक प्रश्न नेहमी पडतो की तू आत्ताच म्हणालीस की 9 वर्षानंतर तुझी फिल्म येतेय, यू आर मेकिंग अ कमबॅक. हे 9 वर्ष काय चाललं होतं? ज्याच्यासाठी जन्म घेतला त्याच्या मागे धावपळ. उदाहरणार्थ? ह्याचा अर्थ असा आहे की माझा जन्म हा एका स्त्रीचा आहे. आता इफ यू गिव्ह मी 1 minute आय विल एक्सप्लेन. आई वडिलांनी मला आधीच कान पिळून हे या इंडस्ट्रीमध्ये पाठवलं होतं. विच आय कम टू युअर दॅट क्वेश्चन की सपोर्ट म्हणजे एक्झॅक्टली काय. तर मानसी, हा तुझा छंद आहे आणि म्हणून तू या क्षेत्रात काम करतेस. सो हा धडा मी पहिल्यांदाच तिथे शिकले होते की आपलं घर चालतंय किंवा आम्ही तुझ्यावरती डिपेंड आहोत किंवा कुठे लोन भरायचंय वगैरे नाही. नथिंग. दिस इज युअर पॅशन. तुला आवड आहे, तू टॅलेंटेड आहेस, म्हणून तू या क्षेत्रात उतरती आहेस. आणि जेव्हा तुझं मन भरेल किंवा जेव्हा तुला वाटेल की नाही माझ्याच्यानी नाही होणार आहे, यू कॅन कम बॅक. बरोबर. अँड कंटिन्यू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. सो कमिंग बॅक टू माय पॉइंट की हा जो माझा जन्म आहे हा माझा स्त्रीचा आहे. स्त्रीच्या जन्माला पहिलं हे नाहीये की मी किती फिल्म्स केले. आय ऑलवेज वॉन्टेड टू सेटल डाऊन. ओके. गेट मॅरिड, हॅव किड्स अँड हॅव माय ओन फॅमिली. सो म्हणून ऑफकोर्स मी जेव्हा माझ्या आयुष्याचं मी म्हणतो ना सिंगल टू प्लुरल जेव्हा मी होण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी
माझं वय तसं बघायचं झालं तर जे लग्नाचं वय असतं ते सुद्धा मी क्रॉस ओव्हर खरं तर केलं होतं. पण एक आपण समाजामध्ये राहतो. बरोबर. सो मला मॉरली मला एवढं माहिती होतं की ह्या ह्याच्यामध्ये लाईक माय प्लॅन ए वॉज की या वयामध्ये काम करायचं, जेवढं करता येईल तेवढं करायचं, त्याच्यानंतर लग्न करायचं, हॅव युअर ओन फॅमिली अँड लिव्ह दी अदर हाफ ऑफ युअर लाईफ. सो हे 9 वर्ष त्याच्यात गेलेत खरं माझे. बर, ओके. आय वॉज नेव्हर सिरियस की माझ्या शेल्फवरती एवढे पुरस्कार आहेत, एवढ्या भावल्या आहेत. माझी भावली माझ्यासाठी माझी फॅमिली आहे, माझे आई बाबा आहेत. बरोबर. सो मग मला हा प्रश्न पडतो की तू 9 वर्ष त्याच्यासाठी दिलीस, आणि आय एम शुअर की जे निर्णय आपण घेतो ते खूप म्हणजे दुसरा काही पर्याय नसतो त्यावेळेला, जो निर्णय आपल्याला घ्यावा लागतो त्याच्यासाठी, म्हणून आपण ते निर्णय घेतो. आपण सर्व चान्सेस दिलेले असतात, आपण सर्व प्रयत्न केलेले असतात गोष्टी वर्कआउट करण्यासाठी, राईट? त्याच्यामुळे का झालं कसं झालं ह्याच्यात पडणार नाही. पण कारण आज आपल्या पिढीमध्ये डिवोर्स हे इट्स बिकम अ सेकंड नेचर असं म्हटलं तरी हरकत नाही. तर अनेकांना हे असं वाटतं की डिवोर्स झाला म्हणजे अरे बापरे, आता ही काय करणार, म्हणजे तिचं आयुष्य कुठेतरी असं फुलस्टॉप लागल्यासारखं लोक तुमच्याकडे बघतात, तुम्हाला तशी सहानुभूती देतात. हो, ओके, सिम्पथी या. तर तू ज्या वेळेला हा निर्णय घेतलास आणि तुझं ठरलं की बस आता हे करायचं, त्याच्यातून तू स्वतःलाच कसं सावरलंस आणि मूव्ह ऑन, जे तू म्हणालीस की दॅट इज माय मोटो, मूव्ह ऑन, ते तू मूव्ह ऑन कसं केलंस? व्हेरी क्लिअरली आणि खरं नॅचरली सांगू, मूव्ह ऑन मी अजूनही झालेली, हे असं होतंय, मूव्ह ऑन अजूनही झालेली नाही आहे आणि मी कदाचित होणारही नाही. ऍज अ काय म्हणू शकतो, म्हणजे त्या भागामध्ये, कारण तो भाग आपला दुखता भाग आहे. बरोबर, ठीक आहे. आता जे काही घडलं तो खरं तर अगदीच शॉर्ट फॉर्म मध्ये सांगायचं झालं तर जे घडलं इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट. ऑफकोर्स आई बाबा इन्व्हॉल्व्ह होते आणि आई बाबांचा डिसिजन होता म्हणून मी तो घेतला. पण त्यानंतरचं जे सगळं झालं किंवा ॲज यू सेड की लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, लोक वेगळ्या प्रकारे गुड बॅड और अगली ह्या, आणि एस्पेशली आय थिंक मी एस्पेशली पण नाही म्हणणार, गोज फॉर बोथ मॅन अँड अ वुमन. तो जो नेक्स्ट डे असतो ना तो अवघड असतो. ती जी रात्र असते ना ती रात्र अशी म्हणजे संपतच नाही. एकदा तुम्ही ते ओव्हरकम केलं ना की तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. राईट. अनेकांना असं वाटतं की माझ्या कामापेक्षा माझं पर्सनल लाईफ जास्त हेडलाईन्स मध्ये आलेलं आहे. पण ते झालं गेलं, इट्स गॉन, इट्स बाय गॉन कम्प्लिटली. राईट. त्याच्यानंतरचा जो एक प्रवास असतो, जसं मी म्हणाले, द नेक्स्ट डे किंवा द नेक्स्ट मॉर्निंग, ती सकाळची वेळ किंवा ती अजिबात नॉर्मल नसते. नाही, ती विचित्र असते. मला माहिती नाही ती म्हणजे शब्द नाहीच आहेत त्या एक्सपिरियन्सला किंवा त्या तो जो एक भाव असतो ना मनातला किंवा चेहऱ्यावरचा, आणि ते खूप अवघड आहे. ते सगळ्यांना जमत नाही. पण त्यातून सुद्धा मला असं वाटतं की आपण रोज सकाळी उठतो की नाही, एक नवीन दिवस येतो, तसं हा आपल्या आयुष्यातला नवीन दिवस, नवीन सकाळ, अशी मी रोज जगते. राईट. रोजचा एक नवीन चान्स देवाने तुम्हाला दिलेला. करेक्ट. वाईट असेल तर देवाच्या मनात आहे, आणि जर असं काही घडलं असेल ना तर ती देवाची इच्छा आहे. बरोबर. खूप काहीतरी मोठं होण्यापेक्षा ना हे लहानात
जसं मी कुठेतरी वाचलंय की तुमचा जो ट्रॅव्हल असतो त्या ट्रॅव्हलच्या पहिल्या स्टेशनला तुम्ही उतरा, नाहीतर तुमचा अख्खा ट्रॅव्हल एक्सपेन्सिव्ह होईल. हो, ऑफकोर्स. गेट डाऊन ऑन द फर्स्ट स्टेशन. मला हे सांगायला आवडेल की अजूनही मला लोक दोन्ही दृष्टिकोनातून बघतात, की सिम्पथी इन अ व्हेरी फेक मॅनर, आणि सेकंड म्हणजे शी इज व्हेरी स्ट्रॉंग अँड आय वॉन्ट टू बी लाईक हर. आणि ते आय वॉन्ट टू बी लाईक हरला ना मी प्रचंड मदत करेन. सो मला इंस्टाग्रामवर आता जास्त फंक्शनिंग होतं लोकांबरोबर, आणि टचवूड अगेन आय एम व्हेरी ब्लेस्ड ॲज अन आर्टिस्ट, कारण मी रील्स थ्रू म्हणा किंवा तेव्हा टिकटॉक होतं किंवा काही म्हणा, तर मला पूर्ण भारतभर जे आहेत ना लोक ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, ते माझा फॅन क्लब आहे. बरोबर. आणि भारताच्या बाहेर पण आहेत किंवा ज्यांनी हे अनुभवलेलं आहे, तर ते मला डीएम करून विचारतात की आपने क्या किया. दे ट्रस्ट मी विथ देअर प्रॉब्लेम्स. दिस इज व्हॉट आय हॅव अर्नड. राईट. की मी कुणाला तरी हेल्प करू शकते. आणि मी तेव्हा विचार नाही करत, बरं मी दिशाहीन नाही करत, कारण आजकालचं जग इतकं वाह्यात आहे की तुम्ही कुणाला मदत करायला जाल तरी ते उलट तुमच्यावरती बुमरँग होऊ शकतं. सो व्हेरी केअरफुली हुम आय थिंक सम सेन पर्सन इज टॉकिंग टू मी ऑर कम्युनिकेटिंग विथ मी, आणि मला असं वाटतं की नाही, मला मदत केली पाहिजे. सो मी अशा लोकांना ना मदत करते. आय एम नॉट अ सायकॅट्रिस्ट, आय एम नॉट अ डॉक्टर, आय एम नो वन. पण एक कलाकार म्हणून तुमचे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, अदर दॅन जस्ट शोईंग ऑफ क्लोथ्स अँड आय एम वेअरिंग दिस अँड ASMRs. नो, यू डू दॅट इज ब्युटिफुल, बट द मोर इज की तुम्ही सोसायटीला ऑन बिहाफ तुम्ही काय देत आहात. राईट. आणि ऑफकोर्स माझ्याकडे म्हणजे मी देवाकडे असंच बोलत असते की देवा, तुम्हाला जर 10 रुपयाचं काम देत असशील तर 11 रुपये दान कर, म्हणजे मी 1 रुपयाची मदत करेन. जरी 10 रुपये माझ्याकडे ठेवले तरी मी 1 रुपयाची मदत करेन. पैशाची मदत करणं मला माहिती नाही किती पॉसिबल आहे, बट मेंटली आणि शाब्दिक जी मदत असते ना ती औरच आहे. ऑफकोर्स. सो मी त्यांना कुठेतरी एक खारीचा वाटा म्हणून त्यांचं ऐकते, कारण लोकांकडे ऐकणारी लोक खूप कमी आहेत, खूपच कमी आहेत. आधी ते मुद्दा सांगतात, थांब तू हे कर, तू ते कर. अरे पण ऐका तर, मला काय बोलायचे, प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे हात दुखतोय तर ते पायाच्या दुखापतीची औषधं सांगणार. वी डोंट वॉन्ट दॅट. वी डोंट, म्हणजे अशी लोक भरपूर आहेत. सोसायटी हॅज ऑलरेडी सो मेनी ऑल कलर्स वी सी इन लाईफ. सो मग त्यांना कुठेतरी 2 शब्द, होल्ड ऑन, डोंट गिव्ह अप. तुमचं काय USP आहे, तुम्ही त्याच्यामध्ये हे करा, तुम्ही बिझी राहा. बरं, सर्वात आधी म्हणजे आय एम ब्लेस्ड विथ अ फॅमिली. कोणीतरी आहे माझ्याशी बोलायला, आणि मी मित्रमैत्रिणींशी याबाबत बोलत नाही. मी घरी बोलते. मला जर काही अडलं किंवा काही आलं तर मी आईशी बोलते किंवा बाबांशी बोलते किंवा माझा मोठा भाऊ आहे. कारण हे बाहेरचं काय ना, ते सर्क्युलेट होत राहतं. हो, कुठच्या कुठे जातं ते, आणि एकाचे 2, 2चे 3. वी डोंट वॉन्ट दॅट. राईट. सो मी कधी कधी असाही वेळ आलाय की मी आईला विचारले, आई ह्या स्टेटमध्ये असा प्रॉब्लेम आहे, त्या मुलीला किंवा त्या बाईला किंवा काहीही निघतात आणि प्रॉब्लेम्स, आणि इट इज व्हेरी स्कॅरी वेन आय रीड दोज थिंग्स. इट इज व्हेरी स्कॅरी. आणि ऑल दे वॉन्ट इज की व्हॉट डू यू डू, की तुम्ही कसे वर आलात, तुम्ही तुमच्यासारखं आम्हाला बनायचं आहे, की तुम्ही कसं काय तुम्ही एवढे स्ट्रॉंग हेडेड आहात. आम्हाला काही लोकांना सुसाईड करण्याचे थॉट्स येतात, काही लोक डिप्रेशनमध्ये जातात, काही लोक सायकोसोमॅटिक होतात, काही म्हणजे एव्हरी पॉसिबल थिंग. बट एव्हरीथिंग इज अटॅच टू युअर हेड अँड माइंड. ऑफकोर्स. जर तुमचं मन शांत असेल तर तुमचं तन शांत राहणार. अगदी खरंय. सो त्या मनासाठी आपण काय करू शकतो, तर जसं मी केलं ना तसं मी लिटरली स्पून फिडिंग करते. तुम्ही सकाळी उठा, तुम्हाला जे आवडतं ते करा, तुम्हाला जे खायला आवडतं ते खा, तुम्हाला जे प्यायला आवडतं ते प्या, तुम्हाला प्राणी पाळायचंय तुम्ही प्राणी पाळा, तुम्हाला ओरडत सुटायचंय तुम्ही ओरडत सुटा. डू व्हॉट यू लाईक. राईट. यू डोंट नीड टू आन्सर एनीवन. आणि कुठेतरी
आता मी पहिल्यापासूनच देवधर्म हे सगळं करत आले. फक्त मला ना त्याचा शोषा करायची कधीच आवड नव्हती किंवा तशी वेळही आली नाही किंवा अजूनही नाही आहे. मी मनापासून करते. मला पदार्थ बनवायला आवडतात. सो किचनमध्ये उभं राहणं आणि एक सुगरण असणं ह्याच्यात फरक असतो. सो मी त्यांना ते सांगितलं, 10 वेळा तुमचा पदार्थ जळेल, स्टार्ट कुकिंग. मी रांगोळी काढते, मी रांगोळीत रस केला. मी पेंटिंग करते, मी पेंटिंग मध्ये रस बघितला. तुम्हाला जे आवडतं ते करायचं. राईट. आणि कम्युनिकेशन हॅज ऑलवेज बीन द की. सो जो जवळचा व्यक्ती आहे त्याच्याशी बोला. रडावंसं वाटतं, भोकाड पसरून रडा, पण असं रडा ना की दुसऱ्या दिवशी बिलकुल डोळ्यात अश्रू नाही दिसले पाहिजेत. एकदा काय आहे ना ते रडून घ्यायचं, नंतर कधीच त्या कारणावरून रडायचं नाही. राईट. प्रॉब्लेम्सवर रडा, रडण्यात काही नाही. इट्स अ वे ऑफ इमोटिंग. जसं आपण हसतो तसं आपण रडतो. आणि खूप रडणाराही माणूस सिंपथी कधी कधी मागत नसतो. त्याला रडायचं असतं, यु नो, त्याला रडू द्या. पण रडल्यानंतर एकदाच रडायचं त्या कारणावरून, त्याच्यानंतर प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधायचं. राईट. राईट. ओके. आणि आत्ताच्या जगात इट्स व्हेरी स्कॅरी की तुम्ही कोणाला किती शेअर करताय हे पण खूप महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे कीप इट टू युअर सेल्फ. मला ऍक्च्युली आता तू हे जे सगळं बोलतेस त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न पडलेले आहेत. एक तर प्रश्न हा आहे की तू जे म्हणालीस की तुमचं मन शांत असेल तर तन शांत राहील. तर तुझं मन शांत ठेवण्यासाठी, म्हणजे तू यू आर अ गॉड फिअरिंग पर्सन आणि पूजा करतेस, हे करतेस, पण त्या व्यतिरिक्त तू काय करतेस? दुसरं मला हे विचारायचं आहे की तू ह्या क्षेत्रात असल्यामुळे तुझ्या भोवती एक ग्लॅमरचं एक असं हॅलो ज्याला म्हणतात तसा असल्यामुळे तुला असं वाटतं का की लोक तुला जज जास्त पटकन करतात? ऑफकोर्स येस. उलट आपल्या कलाकारांना आय थिंक मला असं वाटतं हा श्रापच आहे की आपण ऑलरेडी मॅग्निफाईड असतो, ते डबल मॅग्निफिकेशनला जातं. आणि माझ्या बाबतीत तर ते आहेच. पण इट्स ओके, आय से चीज. दॅट्स हाऊ आय हँडल इट. पण मग ज्या वेळेला घटस्फोट किंवा तुझं जे तू इतकं मनापासून ज्या नात्यासाठी सगळं दिलंस ते जेव्हा तुटलं, त्यावेळेला असे तुझ्याकडे लोकांनी फिंगर पॉइंट केलं की हा ही ऍक्ट्रेस आहे ना, ही हे करणारच? 99%. आणि मग तुझं उत्तर काय होतं त्यांना? सी, आय हॅव अ व्हेरी सिम्पल मोटो. अपॉलॉजी एक्सेप्टेड आहे की तुम्ही माफी मागितली तर ते मी ऍक्सेप्ट करेन, नो प्रॉब्लेम. ऍक्सेस इज डिनाईड बॉय. आय विल ऑलवेज डिनाय दी ऍक्सेस. कमिंग बॅक टू मी विल नॉट बी पॉसिबल. आणि आत्ताच्या काळामध्ये जेव्हा इट्स ओके, लाईक एकमेकांचे केस ओढण्यापेक्षा किंवा एकमेकांना पिनपॉइंट करून त्या लेवलला जाऊन जेव्हा तुम्ही 2 प्रेमाचे शब्द बोलणारे एकमेकांचे अगदी चोचीत चोच घालून जगणारे ते कपल जर नाही एकमेकांना सहन करू शकत तर इट्स ओके, इट्स क्वाईट नॅचरल की त्यांनी वेगळं व्हावं. बरोबर. आणि आता तर न्यूजमध्ये जे काही चालू आहे आणि ते बघतो त्याच्यानंतर तर ट्रस्ट मी, आय एम व्हेरी हॅपी. आय फील आय टुक अ साय ऑफ रिलीफ. आय डिड द राईट थिंग. ओके. ओके, वंडरफुल. कमिंग टू युअर करिअर अगेन, की सो डान्सला एक प्रकारचा ग्लॅमर मराठी सिनेमामध्ये, म्हणजे आय कॅन सेफली से की 2007 पर्यंत ते नव्हतं ऍक्च्युली. राईट. तू आल्यानंतर तू ज्या पद्धतीने गाण्यांमध्ये परफॉर्मन्स द्यायला लागलीस, राईट, ते एक ग्लॅमर आणि एक बिनधास्तपणा ज्याला म्हणतात, एक ॲटिट्यूड, तो आला. सो आता जेव्हा तू वळून बघतेस त्याच्याकडे, आणि ही तुझी लेगसी आहे, वी कॅनॉट डिनाय इट, राईट, तर
त्या लेगसीकडे बघताना आता काय वाटतं, आणि जर आत्ता तुला ते परत करायचं असलं सगळं, तर तू वेगळं काय करशील? खरं तर इवन फिल्म actors can do a solo song is where I come in the picture. थोडक्यात की चित्रपट आपण करतो, पण चित्रपट करणारी नायिका ही गाणं सुद्धा करू शकते, हा खरा मी मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, जो अजूनही मांडते. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ते टोपण नाव आहेत, अरे आयटम गर्ल आहे किंवा व्हॉट एव्हर इट इज, बट मी त्याला काही फारसा भाव देत नाही, कारण इट इज बेसलेस. शेवटी ते काम असतं, आणि माझ्यासाठी कुठलंही काम लहान मोठं नाही, कलाकार लहान मोठा असतो. बरोबर. सो मी कुठलंही काम आलं आणि ते जर छान असेल तर ते मी करते. मग ते फक्त गाणं असो, किंवा चॅनलवरती परीक्षक म्हणून बसणं असो, किंवा पूर्ण चित्रपट असो. आता फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली येणारे चित्रपट किंवा हे खूप वेगळ्या ढाचेचे आहेत. त्यामुळे जसं माधुरी दीक्षित मॅमचा डान्स हा पॉवरिंग आहे ना, तसं लाईक आय एम व्हेरी हॅपी अँड आय व्हेरी अपफ्रंट मी हे शेअर करते. माझ्या बाबतीत पण तसंच झालंय की अभिनय हा मला येतो किंवा येत नाही, ह्याच्यापेक्षा पण ही एक नर्तिका आहे, ह्याच्याकडे जास्त त्याचं ते पॉवर झालंय, ओव्हर पॉवर झालं. राईट. तर ऑफकोर्स ते म्हणजे मी बदलण्याचा प्रयत्न अजूनही माझा चालू आहे, कारण मी नेहमी चित्रपटच करत आले होते, गाणी माझी जास्त हिट झाली, हे गणित. ट्रू. हो, बरोबर. सो आज त्यागत माझं असं कधीच नव्हतं की मी घरी बसलेली आहे आणि मी काम शोधतेय वगैरे, टचवूड नाही. हवे तसे चित्रपट मिळाले नाहीत, किंवा आपल्याला काही इच्छा असतात की या कलाकाराबरोबर करायचंय किंवा असा चित्रपट करायचा आहे, पण तसे बनलेही नाही आहेत. त्यामुळे मला काही त्याच्यात वाईट नाही वाटत. राईट. आणि गाणं करण्यामागचं कारण असं आहे की ती गाणीच इतकी वेगळी होती आणि वेगळ्या फॅब्रिकची होती ना, आणि मराठीत पहिल्यांदा ते येत होतं. त्याच्यामुळे मला एकतर एक्सपेरिमेंटिंग किंवा लुक्स करून कॅमेऱ्याच्या समोर उभं राहणं मला प्रचंड आवडतं. राईट. पण इफ यू सी माय सॉंग्स, कुठेही दे आर नॉट डर्टी सॉंग्स. अगदी लहानांपासून ते आजी आजोबांपर्यंत कोणीही तिरकू शकतात अशी गाणी आहेत. हो, अगदी. आणि मी ते आय एम व्हेरी हॅपी की मी गाण्यांचा सुद्धा भाग होऊ शकले आणि लोकांसमोर मी राहू शकले, कारण शेवटी ॲज अन एंटरटेनर, व्हॉट इज युअर थिंग टू एंटरटेन, दॅट इज माय जॉब, लाईक की आय एम एंटरटेनिंग ना. सो ते गाण्याद्वारे असो किंवा कुठल्याही ह्याच्याद्वारे असो. राईट. राईट. सो तसं माझं कॅल्क्युलेशन आज त्यागत काही फसलं नाहीये. माझ्याकडे कमी चित्रपट आहेत, पण छान चित्रपट आहेत. ट्रू, दॅट इज ट्रू. सो आणि दुसरं एक हे आहे इव्हेंट्सचा. जसं आपण मगाशी बोलत होतो की एक काळ असा आला होता की इव्हेंट म्हणजे मानसी नाईक, हो, सिनेमा नाईक. ओके. सो ते कसं तू मॅनेज केलंस आणि अचीव्ह केलंस? कारण लाईव्ह इव्हेंट्स करणं, सुपारी घेतात, दे विजिट इव्हेंट्स वगैरे वगैरे, त्याच्यासाठी इतकी कटथ्रोट कॉम्पिटिशन असते आपल्याकडे, कारण त्याच्यासारखं इन्कम दुसरं नाही. येस, राईट. सो इतक्या मोठ्या प्रमाणावर इव्हेंट्स करणं, ते अटेंड करणं, तिथे परफॉर्म करणं, हे तू कसं मॅनेज केलंस? आणि आजही तसं म्हणायला हरकत नाही की सिनेमा नाईक जहा है वहा इव्हेंट है. वो है. इट्स अ टीम वर्क. पहिला आय थिंक मी माझ्या बाबांचं नाव घेईन, कारण आय एम व्हेरी ओल्ड स्कूल. सो माझं पेपर वर्क, एस्पेशली वेअर इव्हेंट इज कन्सर्न्ड, हे बाबाच बघतात. आणि मग ते इतकं असं हे झालंय की आपलं कसं असतं की शेवटी वी बिल्ड अप टीम्स. सो काही जे कोऑर्डिनेटर्स आहेत किंवा ज्यांनी मला, ज्या गावातले काही लोक आहेत ज्यांनी मला आधी बोलवलं असेल, तर ते सुद्धा बाबांना बाबाच म्हणतात. वा, की बाबा कधी यायचंय तुमच्याकडे, असं वगैरे अशा भाषेत बोललेली आहेत बरं का लोक. सो एक तर बाबा, दुसरी गोष्ट म्हणजे माझे बॅक डान्सर्स. आय लव्ह देम ऑल. ती टीम माझी पहिल्या दिवसापासून ती तशीच्या तशी आहे. वाव. स्टार्टिंग फ्रॉम रिक्षावाला,
राईट. तीच मुलं माझ्या पाठीमागे माझी टीम कम्प्लीट करतात आणि माझा स्क्रीन कम्प्लीट करतात. राईट. सो आय लव्ह देम ऑल. सो माय टीम एम इज व्हेरी ब्युटिफुल. आणि मला असं वाटतं, कारण मी महाराष्ट्राच्या बाहेर आजतागत गेलेली नाहीये, मला इतकी लोक बोलवतात. म्हणजे इनफॅक्ट हे लोकांना माहिती नाहीये, मी आउट ऑफ इंडिया फक्त मिफ्टा, मिक्टा, इम्फा ह्याच्यासाठी जे आपले जे पुरस्कार सोहळे व्हायचे ते जर सोडल्यास जे एक असतं ना बोलवणं की मंडळासाठी, US म्हणा, युरोप म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, मी एकही तसा शो केलेला नाहीये. ओ रिअली? आणि दे कीप ऑन कॉलिंग मी एव्हरी टाइम. बर. मी नाहीच केलाय. मी महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलीच नाहीये. पण का असं? आय डोंट नो. लाईक मला एकतर मला असं वाटलं की आपली जी आई आहे म्हणजे महाराष्ट्र, एकतर त्या महाराष्ट्र, आय एम सो रुटेड इन आपल्या स्टेटमध्ये ना की मला तिथे कधी जावंसही वाटलं नाही, कारण इथेच पोट भरलेलं माझं. त्यामुळे मला आता ते करायचं आहे. कारण ठिकठिकाणी दिल्ली म्हणा, आसाम म्हणा, नेपाल म्हणा किंवा त्या वरचे जे आहेत ना, म्हणजे आय एम हॅपी की ती लोक मला ओळखतात. म्हणजे भले त्याचं कारण थोडंसं क्वाइटली डिप्रेसिंग असेल, पण ती लोक मला अजूनही प्रेम करतात. राईट. राईट. सो इफ यू आस्क मी, मला साऊथ मधून पण गाणी येतात, मी केलेली नाही आहेत. मला हरियाणवी सॉंग्स येतात, मी केलेली नाही आहेत. मला आसामी सॉंग्स येतात, मला रायपुरी सॉंग्स येतात, भोजपुरी सॉंग्स येतात. मला प्रत्येक भाषेचे गाण्याचे अप्रोच केलेच जातात. पण मी म्हटलं ना की माझं संसार ह्याच्यातच होतं, त्यामुळे माझं असं कधी झालं नाही की तिकडे जायला पाहिजे आपल्याला. हे आता मी विचार करेन डेफिनेटली. राईट. आणि मग सिनेमा सुद्धा हिंदीमध्ये जाण्याचा काही विचार आहे का? आहे. ओके, ठीक आहे. मला एक प्रश्न राहून सारखा मनात येतोय की जे सुरुवातीला आपण म्हणालो की तू बऱ्यापैकी ऐश्वर्या राय यांच्यासारखी दिसतेस, राईट? सो जसे त्या गोष्टीचे फायदे आहेत, तसेच तुला असं वाटतं का की लिमिटेशन्स पण आहेत, की काही रोल्स अरे नाही, ती खूपच जास्त ग्लॅमरस दिसते ह्या रोलसाठी, असं म्हणून तुझ्याकडून गेलेत, असं कधी झालंय का? गेलेत म्हणण्यापेक्षा मी फिट नाही झाले. असे आहेत ना 2-3 चित्रपट, खूप मोठे चित्रपट, त्या व्यक्तिरेखाच्या लुकटेससाठी जेव्हा मी त्या वेशभूषेत आले तेव्हा मी खूप ग्लॅमराईज दिसते. पण ते थोडंसं लिमिटेशन, म्हणजे मला माहिती नाही याचं काय गणित आहे. मला असं वाटतं की तो चान्स मिळणं किंवा तो प्रेझेंटर मिळणं ना खूप गरजेचं आहे का कलाकाराला. एक चित्रपट किंवा एक ते गाणं, तर माझ्यासाठी ते एक गाणं म्हणजे अनेक तसे हिट गाणी झाली आहेत, पण ते मला एक चित्रपट पाहिजे की ज्याच्यात बरोबर. आणि ठीक आहे, हरकत नाही. मी ना अशी थोडीशी चिटकून राहणारी आहे, त्यामुळे थोडंसं माझ्यामधला पुणेकर जागा होतो आणि मी नाही सोडणार. मी जिद्दी आहे, मी नाही सोडणार. मी माझ्या वडिलांवर गेली आहे. सो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी स्ट्रगल करणार. राईट. बघतेस कसे नाही देत. ओके. आणि 2007 मध्ये तू करत असलेला स्ट्रगल नाही म्हणता येणार, पण त्यावेळेला जी धडपड होती ती, आणि आता जेव्हा तू सबॅटिकल नंतर परत आलेली आहेस तेव्हा जे तू धडपड करते आहेस ती, याच्यामध्ये काय नेमका फरक पडलाय असं तुला जाणवतंय? थिंक पॉझिटिव्हच आहे की पीपल डू वेलकम मी विथ ओपन आर्म्स, व्हेरी पॉझिटिव्हली. मला ना ती खोटी सिंपती नाही आवडत. आणि असं कित्येक लोकांना असं वाटतं की ही ना सिंपती मिळवण्यासाठी हे सगळं करते, तर तसं नाही आहे. पण इट्स ओके. लाईक लोकांना जर माझ्याबद्दल गैरसमज आहे तरी तो राहू देत, कारण तो गोड गैरसमज आहे आणि तो असावाही. खूप अशा गोष्टी आहेत की असं वाटतं की
नाही आता ह्याच्या पुढे काहीच होणार नाही, किंवा जे झालं आता त्याच्यानंतर कसं काय वगैरे, ताकद नाही. म्हणजे ताकदच आय थिंक इज द करेक्ट वर्ड. तो जो एक उंबरटा ओलांडणं असतं ना, ते सगळ्यात अवघड असतं आपल्यासाठी. बरोबर. त्यामुळे पण कारण मी उठता बसता एकतर माझं स्वामींशी बोलणं असतं, किंवा माझ्या आई बाबा माझ्याशी बोलत असतात, किंवा जशी मी आहे, किंवा मी जसं म्हणाले की मी आरशात बघत असते, तर काहीतरी कारण असेल ना. एवढ्या लांबपर्यंत मी आली आहे तर काहीतरी कारण असेल. ऑफकोर्स. तर मी त्याला वेळ देते आता, आणि नव्याने, नव्या रूपात, आणि कुठेतरी व्हेरी सॅडिस्टिक प्लेजर माझ्यामध्ये काय की मी जुनीच होत नाहीये. मी प्रत्येक इफ यू सी माय हिस्ट्री अँड द वे आय पोर्ट्रे माय सेल्फ, मी प्रत्येक वेळेस वेगवेगळी दिसते. एक तर मी माती खाते, मग मी धक्का खाते, मग मी खूप रडते, मग मी शेलमध्ये जाते, मग बाहेर येताना मी काहीतरी ग्लो अप घेऊनच येते. वाव. आणि तो असा वेगवेगळा असतो. सो इफ यू आस्क मी व्हेरी सेल्फिशली, देव मला प्रत्येक वेळेस प्रेझेंटिंग द मानसी नाईक असं येते एव्हरी सिंगल टाइम. वाव. सो दिस इज माय अनदर अवतार. ओके, वंडरफुल वंडरफुल. तू आता म्हणालीस की दर वेळेला तू नवीन अवतारात येतेस. सो दॅट मीन्स की तुला जेव्हा जेव्हा डिफिकल्ट सिच्युएशन तू फेस करतेस, तेव्हा तू ती सिच्युएशन फेस करतेस, त्याच्यातून बाहेर पडतेस, आणि यू ड्रॉ स्ट्रेंथ फ्रॉम युअर इनर सेल्फ, आणि यू कम आउट, राईट? ओके. सो मग मला हे विचारायला आवडेल तुला की आजकाल हे फार झालंय ना, अरे तुम्हें पता नहीं मुझे ADHD है, तुम्हें पता नहीं मुझे आई हैव OCD, हाँ मुझे बायपोलर का प्रॉब्लेम है, मुझे ये है वो है. आजकाल हे लेबल्स पटकन आपण लावतो, राईट? आणि स्पेशली जे आज विशित आणि टीनेजर्स, लेट टीन्स आहेत, ते तर म्हणजे दे टेक इट लाईक देअर ओन, म्हणजे हे की दॅट इज अ स्पेशल थिंग अबाउट मी, असं हे करतात, राईट? सो त्यांना तू काय, तुझं काय ऑब्झर्वेशन आहे या जनरेशन बद्दलचं? So I have a Gen Z girl at my own house. Okay. Which is my bhachi. But she's not, she's very strong. She's very, very strong. Very talented girl. maybe Olympiad वगैरे मध्ये मस्त कलरफुल मार्क्स घेऊन हे करते. And she wants to enter the NASA actually. So we are going to make sure that she does. Even if it is कितीही डिफिकल्ट. पण जसं मी म्हणाले की मला OCD आहे. सो मी स्वतःबद्दलच कसं बोलू? आय मीन, आणि OCD माझा इतका वाईट आहे की तू जर पांघरुणावर बसलेली असशील आणि तो जरा जरी असा झाला तरी मी तुला उठवीन. रिअली? येस येस, आय एम लाईक दॅट. लाईक पीपल हु हॅव एक्सपिरियन्स्ड इट, दे नो. अगं पण मग हॅव अ व्हेरी बॅड OCD. पीपल मस्ट बी ड्रायव्हिंग यू क्रेझी ऑल्सो. नो, दे आर लाईक थांब मी करतो असं करत ते करत. अच्छा. हा, मला माहिती नाही, ते असं पांघरुणावर अशा घड्या पडल्या ना की मग माझं ते कॉन्सन्ट्रेशन तिथेच जातं, आणि मग एक सेकंड उठता का असं करत मग. पण हे फक्त पांघरुणाच्या बाबतीत? हो, ओनली पांघरुण. अच्छा. झोपतो ना आपण ज्याच्यावरती तसं. बर. आणि मला एक पर्टिक्युलर फॅब्रिकच लागतं झोपण्यासाठी. म्हणजे माझ्या बेडशीटसाठी मी सॅटिन्सवर झोपू नाही शकत, मी लायक्रावर झोपू नाही शकत, मी लायक्रा मिक्स्ड कॉटनवर झोपू नाही शकत, मी हार्ड कॉटनवरच झोपू शकते. सो देन अगेन कारण मला घर सजवायला खूप आवडतं. सो घरासाठी शॉपिंग सुद्धा मी स्वतःच करते. ओके, बर, ठीक आहे. तुला तुझं घर सजवायला आवडतं, घरासाठी शॉपिंग तू स्वतःच करतेस. तुला हार्ड कॉटनच्या शीट्स लागतात. हांजी, राईट. मग ज्या वेळेला तू शूटिंगसाठी प्रवास करतेस आणि तू बाहेरगावी जातेस किंवा इव्हेंटसाठी बाहेरगावी जातेस, छोट्या छोट्या खेड्यांमध्ये पण तू इव्हेंट्स केलेले, हो राईट, तेव्हा तू काय करतेस? असतात की आजी आजोबा तिकडनं मागवायचं. आजी आजोबा पाठवतात? कारण गावाकडे रॉ कॉटन जास्त चांगला मिळतो.
ओके. मग ते जे आशीवाले आज्या असतात ना, हा, नऊवारीवाल्या. हे काय, हा, चिरी लावलेल्या, हो, त्यांच्याशी बोलायचं. बर. किंवा मग व्हेरी फ्रँकली मी स्वतःचं पांघरून स्वतः कॅरी करते, विच इज देन अगेन व्हेरी हायजेनिक. आणि हो, सिम्पल सोल्युशन टू येस, कॅरी युअर ओन क्लोथ्स. ओके, बरं. आता मला सांग, तुझी मगाची स्टेटमेंट आहे स्टक विथ मी, हा, की मन शांत असलं की तन शांत राहतं, राईट? सो तू तुझं मन कसं शांत करतेस हे तू सांगितलंस आम्हाला. जी. आता मला सांग की तन व्यवस्थित ठेवायला तू काय, व्हॉट इज युअर डेली रुटीन ऑर रेजिमेंट फॉर युअर हेल्थ अँड ब्युटी? ॲज अ वुमन? ॲज अ वुमन नाही, ॲज अ ऑफकोर्स ॲज अ वुमन. As a woman, yes, there are so many things. Trust me. There are As so an many actress. things. As an actress, so because I'm an untrained dancer, आणि कारण जसं मी मेन्शन केलं की आय एम कंटिन्युअस इन फ्रंट ऑफ द मिरर, ह्याचं कारणच ते आहे की इफ आय एम नॉट वर्किंग आउट, आय एम डान्सिंग. ओके, बर. हां, सो आय एम नॉट सो मच इन टू योगा अँड ऑल, कारण ते मला, म्हणजे मी शाळेत असताना आसनाची कॅप्टन होते, विच इज वाय आय एम फ्लेक्झिबल. पण आत्ताही योगा करणं हे खूप सुंदर आहे, गरजेचं आहे फॉर ऑल, एव्हरीवन. पण माझी जी आवड आहे ती डान्सला इतकी आहे ना, कारण आय एम अ नॅचरल. सो मी नाही नाचले ना तर मला चुकल्यासारखं वाटतं. सो मी खूप आनंदातही नाचते आणि मी खूप दुःखातही नाचते. राईट. ओके, दुःखातही नाचते. जी. बर. सो बेसिकली यू कीप युअर सेल्फ ऍक्टिव्ह. या लाईक. आणि खायला रोज एक बर्गर नाही ना, नाही मिळत. नाही, आता मी नाचणीची भाकरी खाते सध्या, जी मला आवडते ऍक्च्युली. Is it a step up or step down from the burger? No, step down from the burger, unfortunately, but then it's okay. बर, ठीक आहे. Few pains are good. ओके, फाइन. हे झालं तुझं हेल्थ रेजिमेंट. जी. और अपनी आंखों की खूबसूरती के लिए क्या करते? Very filmy, cry. Keeps your eyes very beautiful. Oh, really? Yes, watery eyes are the best thing in the entire world. ओके, मग मला एक सांग की ऐश्वर्या रायनी ती तिचे डोळे डोनेट करणारे अशी तिने जाहिरात केली होती, ती मिस वर्ल्ड झाल्यावर. मग तू पण असं काही केलंयस का? अजून नाही केलेलं आहे, पण मला करायला आवडेल. ओके, जे मी पहिल्यांदा हे खरं तर बोलते. ओके. आणि मग जेव्हा बर्गर नसतो खायचा, पण घराच्या बाहेर जाऊन काहीतरी खायचं असतं, हो, तेव्हा काय, कुठे आणि काय, कॅन यू रेकमेंड अ फ्यू प्लेसेस? मला वडापाव खायला आवडतो. रिअली? हो. पण वडापाव खाऊन नंतर 1 तास नाचायचं ना? हो. लाईक वडापाव, लसणाची चटणी, किंवा मला ठेचाही आवडतो, लाईक वराडी ठेचा असतो ना तसा. मला उकडीचे मोदक आवडतात. वाह. आणि आता गणेश चतुर्थी सुद्धा येते, त्यामुळे मी ते घरी आधी बनवणार. मला घरी म्हटलं म्हणजे जर मी पुण्याला गेले तर ऑब्व्हियसली आई बनवत असते. माझा एक फेज होता की मी किचन मधून बाहेरच पडायचे नाही. बर. हा, म्हणजे मी ते कम्प्लीट अशी आहे, म्हणजे मी उंबरठ्याच्या आत खूप वेगळी असते, लाईक टिपिकल करण जोहर स्टारर बहू. आय एम लाईक दॅट ओनली. ओके. आणि मला साज शृंगारात वावरायला आवडतं. सो तू मला साडी घालून पळायला जरी सांगितलं तरी मी पळीन. ओके. तू मला हिल्स मध्ये डान्स करायला सांगितलं तेही पेन्सिल हिल्स मध्ये तरी मी करीन. सो आय एम एक्स्ट्रीम्स. ठीक आहे, लाईक पू बनी पार्वती, बट आय हॅव बोथ इनसाइड मी समहाउ. ओके. सो आय एम समटाइम्स. सो पांढरा भात, गरम गरम वरण, थोडंसं लोणचं, लिंबू पिळून आणि थोडीशी लसणाची चटणी. दॅट इज माय गो टू डिश. बर.
ओके. ते मी खाऊ शकते. अँड आय लाईक सुशी. कॅन यू रेकमेंड अ कपल ऑफ सुशी प्लेसेस? द फिंच, ओके, which is near Sakinaka where I stay. So आता कारण we have deliveries coming over. बरोबर. So माझं घरी तसं असतं. But then I love sushi. I can have, I think 1 month I can have continuous sushi. I love them. I love fish eggs also. ओके. हा. ओके, बरं. आणि पुण्यामधल्या तुझ्या फेवरेट हँगआउट प्लेसेस? सो वैशाली नेहमीच होतं, कारण मी फर्ग्युसनची आहे. फर्ग्युसनच्या समोरची रुपालीही होतं. सो वैशाली, रुपाली आणि वैशालीच्या डायगोनल ऑपोजिट एक आईस्क्रीम सेंटर आहे, जिकडे मी जर पुण्यात गेले तर मी आणि बाबा बाईकवरती जाऊन तिकडे सॉफ्टी खातो. ओके, आय थिंक आय नो दॅट प्लेस. म्हणजे आपण इथून BMCC वरून खाली आल्यानंतर लेफ्टला जो आहे तो. राईट राईट. तिथे असं स्नोकोनचं डिझाईन. दॅट इज द प्लेस वेअर यू कॅन हॅव सॉफ्टीज. ओके, फाईन, ग्रेट, फॅन्टॅस्टिक. तुझा आवडता पोशाख काय आहे? इंडियन साडी. साडी, जी. ओके. सो इफ यू वर गिव्हन अ चॉईस की तुला बनारसी साडी आवडेल का इरखल आवडेल का कांजीवरम आवडेल, तर तू कोणतं चूज करशील? नाही, एनी साडी. एनी साडी? येस येस, एनी साडीज. ओके. आय एम अ साडी लव्हर, लाईक. बर, ओके. आणि बिकॉज आपली इंडस्ट्री अशी आहे की वर्क डिमांड्स ऑफ डिफरंट स्टायलिंग्स. पण मी साजे शृंगारात असते, म्हणजे मला तसंच आवडतं. म्हणजे मला ते चुडिया आणि पायल आणि बिंदी अँड यु नो, मला ते सगळं आवडतं. करेक्ट, करेक्ट. सो मला आता एक महत्वाचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की लावणीचे बरेच कार्यक्रम तू केलेले आहेस. लावणी ऍज अ फोक खूप महत्वाचा आहेच आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, ऍज अ फोक आर्ट फॉर्म. पण ज्या वेळेला तुम्ही लावणी स्टेजवर परफॉर्म करत असता त्यावेळेला ऑडियन्सच्या ज्या रिॲक्शन्स असतात, सो तू आणि ज्या बॅकग्राऊंड मधून आलेली आहेस आणि त्या ऑडियन्सच्या रिॲक्शन्स, हे तू कसं जमवून घेतलंस ग? मी खरं सांगू, ह्याचंही क्रेडिट आय थिंक आपले जे पूर्वीचे कलाकार होते, म्हणजे जयश्रीताई म्हणा किंवा संध्याजी. आय एम अ ह्यूज फॅन ऑफ संध्याजी. सो नितीन दादांचा जो जी लो अपनी फिल्मी ख्वाहिश आहे ना, तो चित्रपटच तसा होता की जी लो अपनी फिल्मी ख्वाहिश आहे. सो आय एम दॅट वन पर्टिक्युलर सोल हु इज लिव्हिंग हर ड्रीम ऑफ अदर आर्टिस्ट. बरोबर. त्याच्यामध्ये मी नवरंगचं एक कॅरेक्टर केलंय आणि नवरंगला मी संध्याजींना ट्रिब्यूट केलंय. जिकडे त्यांनी नवरंगमध्ये जो पॅच आहे, आधा हे चंद्रमा, त्यांनी मटक्यांवर हे केलं होतं. मी सेम शॉट नितीन दादांनी माझ्याकडून 3:45 वाजता सकाळी त्या चंद्रमात आणि रिअल कमळाच्या समोर तो माझ्याकडून करून घेतलाय. बर. सो इफ यू गो टू इंडीज फिल्म वर्ल्ड, प्लीज डू वॉच दिस. डेफिनेटली आय विल, डेफिनेटली. सो कमिंग बॅक टू संध्याजी, मग उषा चव्हाण आहेत किंवा बाकीच्या ज्या आपल्या येस्टे इयर्सच्या ज्या काही अभिनेत्री होत्या, मी त्यांना खूप ऑब्झर्व केलेलं आहे. आताही छान आहेत, पण त्यांच्याकडे जी मजा आहे ना, किंवा ते जे एक काय म्हणू शकतो, एक नजाकत आहे किंवा नजरेतला तो जो एक भाव आहे, तो काही प्रत्येक वेळी सिडक्टिव्ह नसतो. प्रत्येक वेळी समोरचा माणूस काही तुम्हाला काही देणार आहे का, तुम्हाला त्याच्याकडून काही अपेक्षा आहेत असा नसतो. तो भाव असतो. त्या कलेला तुम्ही अर्पण असता, असं लाईक यु नो, इट्स लाईक अ मेडिटेशन, इट्स लाईक गॉडली फिअर. सो ह्या त्यांच्या त्या ह्याला ना मी खूप करून ते केलं आणि मग ते उपजत ते इतकं बसलं की ते आपोआप येतं आता. राईट. हो. पण मला विचारायचंय ते हे की तू ते उत्तमच करतेस, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण जेव्हा ऑडियन्स त्या तुझ्या परफॉर्मन्सला रिॲक्ट होतो, तर लावणीला जेव्हा ऑडियन्स रिॲक्ट होतो, स्पेशली जेव्हा तू ग्रामीण महाराष्ट्रात जाऊन परफॉर्म करते, जी, तेव्हा ते एका वेगळ्या नजरेने बघत असतात.
तुला वाईट म्हणायचंय? येस, वाईट नाही म्हणणार मी, पण वेगळं, वेगळ्या नजरेने बघ. सो तू ज्या म्हणून मी तुला विचारलं की आपण ज्या बॅकग्राऊंड मधून येतो आणि हा परफॉर्मन्स जेव्हा तू करतेस तेव्हा तू त्या ज्या रिॲक्शन्स येतात त्याच्याशी तू कसं डील ऍडजस्ट कसं केलंस त्या रिॲक्शन्सशी? मी अगदी खरं सांगू, मला तसा अनुभव अजून आलेला नाहीये. म्हणजे माझ्या बाबतीत आज तयागत. ह्याचं कारण असं आहे की मी म्हणाले ना की फिल्म बॅकग्राऊंडची आलेली एक हिरोईन आपल्याला परफॉर्म करून दाखवते. हा जो एक रिस्पेक्ट मला मिळतो ना गावोगावी, तो फार वेगळा असतो. बरोबर. त्याच्यामुळे नाही घडत असं मी नाही बोलू शकत. ऑफकोर्स ते घडतं, कारण ते आपल्या चालत्या बोलत्या आयुष्यातून पण आपल्याला तो अनुभव येत असतो. एक स्त्री म्हणून म्हणा की आता पुरुषांनाही खरं तर तसा अनुभव येतो. पण मला तसा अजून अनुभव असा खरंच म्हणजे टचवूड असा आलेला नाही की यार हे, आणि प्रेक्षकांच्या बरोबर तर नाहीच नाही. इनफॅक्ट सहकलाकार आहेत किंवा टेक्निशियन्स आहेत, माझ्याबरोबर काम करणारी लोक आहेत किंवा कोणी म्हण, इंडस्ट्री आपली जी मराठी सिनेसृष्टी आहे ते तर आहेतच, पण प्रेक्षकांनी जेवढं मला उचलून धरलंय ना ते मला नाही वाटत अजून कुणाला तसा फॅन बेस अजूनही मिळालाय ऍज अन ऍक्टर ऑल्सो. बरोबर, अगदी अगदी खरं आहे. कारण कुठेतरी 4 चित्रपट एकाच मंचावर 4 चित्रपट घेऊन आलेली लोक आणि आलेली मी, ह्याच्यामध्ये जो प्रेक्षकांचा आवाज ज्याच्यासाठी जास्त असतो ना त्याच्यात तुम्ही मोजमाप करा. आणि तो टचवूड माझ्या बाबतीत खूप सुंदर आहे आणि तो खरं तर तसाच राहावा जे माझ्या हातात आहे. जर मी त्यांना दुखवलं तर ते मला हवं तसं रिसीव्ह नाही करणार. दे विल नॉट रिस्पेक्ट मी. अगदी खरंय. मग तुझा आता सध्या अभ्यास कसला करतेस? व्हॉट आर यू वॉचिंग? So I'm binge watching Netflix. I'm always on Netflix. Okay. And yeah, English movies sometimes, morely girly. Okay. And I love that. I'm a huge Brad Pitt fan. Oh, okay. Yeah. And Johnny Depp. So ह्या दोघांसाठी म्हणजे आय लव्ह देम. सो मलाही सांगायला आवडेल की मी ऑब्व्हियसली ज्यांचे फीचर्स शेअर करते, सो त्या व्यक्तीनी मला बघितलं, माझं काम बघितलं आणि माझं काम कशावर बघितलं तर रील्स वरती बघितलं त्यांनी. आणि ही अप्रोच्ड मी आणि त्याच्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारले आणि त्यांनीच मला विचारलं की मी तुझा इंटरव्ह्यू घेतला तर चालेल का. तर मला तो द्यायलाही मजा आली आणि तिकडे मी खरं सांगितलं की ब्रॅड पिट आणि जॉनी डेप बरोबर मला काम करायला आवडेल. आणि कारण ते कंटिन्यूस त्यांच्या समोर असतात, पापराझी म्हणून त्यांचे फोटोज घेतात, साइन इन्स घेतात. सो मला ते असं वाटलं की मे बी हॉलिवूड नवीन अवतार. मे बी व्हाय नॉट. राईट, ऑफकोर्स. सो मला आता हे सांग की तुला जर आत्ता ज्या मुली येऊ पाहतायत आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांना काम करायचंय, त्यांना तुझे ऍडवाइस काय असेल? सो खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर मला असं लेक्चर वगैरे द्यायला नाही आवडत आणि मला ते जमतही नाही, म्हणूनच मी म्हणलं ऍडवाइस. पण नो, आय एम व्हेरी बॅड विथ ऍडवाइसेस ऑल्सो समटाइम्स. ओके. म्हणजे मी इमोशनल ऍडवाइस चांगला देऊ शकते. चांगलं काहीतरी गणलंच आहे ते मी नीट करीन. बट मी एवढंच सांगते की इझी ब्रेड कुठेही नाहीये. म्हणजे असं पटकन दिलं आणि पटकन तुम्ही मोठे झालात आणि तुम्हाला स्टारडम मिळालं, हे कुठेही नाही आहे. बरोबर. मेहनत करायची इच्छा असेल, आवड असेल तरच उतरायचं. बरोबर. जसं आपण स्वयंपाकात किंवा संसारात संसार करण्याची इच्छा असेल आणि संसार करण्याची आवड असेल तरच संसार करा. बरोबर. तसं हे क्षेत्र आहे. कारण ह्या क्षेत्राची जी गणित आहेत ना ती मला माहिती आहेत आणि ती कळून चुकली. सो मला त्या गणितांबरोबर गोळाबेरीज करायला मला सोपं जातं, कारण मी ह्याच्यात गेले नाही म्हटलं तरी
17 ते 18 वर्ष आहे. हो. सो तेवढा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यात मी चढ उतार 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 चढ चढ असंही बघितलेलं आहे. बरोबर. बरं, फेल्युअर हा प्रकार काहीच नसतो. कधी कधी तुमचं आयुष्य डिरूट होतं आणि ते जे डिरूटिंग असतं ना, जे देवानी प्लॅन केलं असतं, दॅट इज व्हेरी गुड फॉर यू. जे माझ्या बाबतीत झालं. बरोबर. की मला देवानी रिरूट केलं. 1 मिनिटं, चल युटर्न घे, थांब जरा 1 सेकंड, ते तुझं नाहीये, युटर्न घे. मी युटर्न घेऊन परत आले. पण हे सबके बस की बात नाहीये. सो मेहनत, आवड आणि निवड यासाठी की तुम्ही कोणाबरोबर काम करत आहात, किती काम करत आहात, कुठे काम करत आहात, कसे काम करत आहात, हे खास करून आपल्या मराठी सिनेसृष्टीत खूप महत्वाचं आहे. ऑफकोर्स. बाकीच्या सिनेसृष्टीबद्दल मी नाही बोलू शकत, कारण मी अजून स्वतः तिकडे गेलेली नाही. पण आपली मराठी सिनेसृष्टी कसं माहितीये, एक कुटुंब आहे, घरातले आई वडील, आजी आजोबा, भाऊ बहीण, मग तो भाचा असतो, कोणाचा पुतण्या असतो, आणि लिटरली त्याच भावनेने सगळे एकमेकांशी बोलत असतात. हो. ताई दादा असं तसं. ते तुम्हाला जर पटत असेल, कारण 4 लोक जर तुमची वावा करणारे असतील, तर 40 लोक तुम्हाला पुटडाऊन करणारे असतात. ते तुम्हाला पचवायला तुमची शक्ती आहे का, तर या. आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे येताना कोणीतरी मोठं घेऊन या. मी माझ्या आई वडिलांना घेऊन आले. मी सुरुवातीला कुठेही एकटी कुठेच गेले नाही. आणि हे यासाठी की मी असं नाही म्हणणार की मी काहीतरी एक्सपिरियन्स केले हिनी म्हणून ही असं बोलते, नाही. हे आई बाबांसाठी करायचं. तुमच्या बाबतीत बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, कोणी असू शकेल, की त्यांना काळजी वाटू नये की तुम्ही कुठे काम करता, तुम्ही लेट काम करता, तुम्ही लवकर येता लवकर जाता, तुमचं जेवण खाण हे सगळं जे काही एक बेसिक नेसेसिटी असते, सिव्हिक सेन्स. बरोबर. तर ते कुठेही कुणा पासून लपवायचं नाही, घरच्यांपासून, की हे काम ह्याच्या बरोबर करतोय, ते काम करतोय, कारण मी हे सगळं पाळलं. बरोबर. त्यामुळे यू कॅन से कदाचित ती हवाच माझ्यापर्यंत कधीच लागली नाही, कारण माझे आई बाबा इन्व्हॉल्ड होते. बरोबर. आणि अजूनही आहेत. करेक्ट. आणि हार नाही मानायची. कधीच हार नका मानू. एक चित्रपट नाही मिळाला, एक कमिटमेंट नाही मिळाली, ऑडिशनला नाही वर्कआउट झालं, करत राहा. आणि कुठल्याच कामाला नाही म्हणायचं नाही. मी तसं पाळलं. जे मी वैयक्तिक माझं जे आहे ते मी सांगू शकते, की मी कुठल्याच कामाला नाही आजतागत म्हणालेले नाहीये. बरोबर. कॅटेगरी करणारे असतील, पण त्याचा माझ्याशी काही घेणं देणं नाहीये. ऍट लास्ट आपण कुठल्या गोष्टीसाठी काम करतो, पैशासाठी. मग जिथून लक्ष्मी येते, चांगली लक्ष्मी, तुम्हाला लक्ष्मीला लक्ष्मी खेचते. बरोबर. एक छोटं काम कराल, छोट्यातून मोठं, मोठ्यातून मोठं असं काम करत जाल, काहीच हरकत नाही आहे. बरोबर. आणि आपण ऐकतो तसं काही आपली सिनेसृष्टी तेवढी वाईट नाहीये, आणि मराठी तर बिलकुलच नाही आहे. मी म्हणाले ना, सगळे आजी आजोबा असेच वावरतात सगळे. राईट. डब्यातून एकत्र बसणार, खाणार, बोलणार. बरोबर. घरचे कसे आहेत विचारपूस, आई काकू आजी असंच, मावश्या. करेक्ट. ब्लड रिलेटेड कोणी कोणाचं नाही, पण विचारपूस असते. येस येस. राईट. सो आता वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ द शो, ऑफ द एपिसोड, की ह्या सेगमेंटचं नाव आहे स न वी वी. म्हणजे पत्र आपण जेव्हा लिहितो त्याच्यावर आपण जे लिहितो, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. येस. स न वी वी. सो आत्ता जर तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि तुला म्हटलं की तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय पत्र, त्या व्यक्तीला तू हे कार्ड लिही. मग ती व्यक्ती हयात असेल नसेल, इट डझंट मॅटर. तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मी आजीला लिहीन माझ्या. ओके. येस. काय लिहिशील? सो मी आजीला लिहीन की आजी मला खरं तर कोहिनूर बोलायची लहानपणापासून, आणि मी एक्झॅक्टली माझ्या आजीसारखी दिसते. म्हणजे मी जेव्हा म्हातारी होईन तेव्हा इफ यू कम्पेअर हर फोटो आणि माय फोटो, तर आम्ही एकसारखे दिसू. माझे खरं डोळे निळे होते, नंतर ते चेंज झाले. तेही आजीचे माझे डोळे निळे होते. सो ते तिच्याकडून मला मिळालं होतं, 3rd जनरेशनला जे येतं. सो मी आजीला लिहीन की आजी, तू माझी बिलकुल काळजी करू नकोस. तुझा कोहिनूर
चांगल्याच हातात पडणार आहे. कारण तिला असं नेहमी वाटायचं की माझ्या कोहिनूर कुणाच्या हातात पडणार आहे, मला ते बघायला मिळेल की नाही. सो ते चांगल्याच हातात पडणार आहे आणि तुझी मनू कधीच हरणार नाही. बाकी काळजी करू नकोस, आई बाबा आहेत, राहतील. जेव्हा नसतील तेव्हा दादू असेल. ओके, वंडरफुल वंडरफुल. सो मानसी, थँक्यू सो मच. मानसी सिनेमा वॉट एव्हर सुट्स यू. सो मानसी, थँक्यू सो मच, तू एवढा वेळ काढून आलीस. आणि तुझे आत्ता जे येऊ घातलेले प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आम्हाला तुला अजून खूप बघायचंय, खूप तुझे परफॉर्मन्सेस बघायचे आहेत. सो वेलकम बॅक. आणि लेट्स होप की समथिंग बिग, न्यू अवतार ऑफ मानसी नाईक. नहीं, अवतार नहीं चाहिए. अवतार नहीं गा, अवतार भैया. अब सिनेमा पे अवतार चलेगा, रियल लाइफ अवतार अब मैं रियल लाइफ अवतार नहीं. सिनेमा मध्ये वेरी रियली लाइक यू नो. सिनेमा अवतार, येस, एनी टाइम, येस. डन. ओके, थँक्यू. थँक्यू.